टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. योगेश राठोड. योगेश राठोड. हां. चाळीसगावचा मुलगा आहे. तर तो ना माझ्याकडे शिर्डीमध्ये आधी म्हणजे कामाला होता शिर्डीमध्ये, नाही का, ट्रॅव्हल ऑफिस नाही का. बरं. हा, तर तिथं कामाला होता. मग आमचा तर मुलगा कुठून झाला त्याच्याकडनं मित्र? ना काय म्हटले? टायगर ग्रुपचं काम करतोय का तो? नाही, टायगर ग्रुपचं काम नाही करत आहे. तो नाव सांगत होतं मला की म्हणे मी ओळखतो म्हणे मी त्यांना, असं तसं नाही का. नाही, कोणी पण काय पण खोटं बोलतात का नाव घेऊन काय पण. नाही, ते तुमचा नंबर सेव्ह होता ना माझ्याकडे, तो पहिलावाला. तर मी त्याला सहज बोललो की म्हणलं हे आहे का ओळखी. तर ते म्हणे हा मी ओळखतोय म्हणे त्यांना. खोटं बोललंय त्याने तुला? बोल, काय विषय झाला बोल. विषय असा झाला सर, मग ते माझ्याकडे कामाला होता तो आधी शिर्डीमध्ये. हं, हं. आणि त्यांनी मग आता आपल्या ऑफिसवरून काय केलं, ते ऑनलाईन तिकीट केले फ्लाईटचे. तर त्याच्यामध्ये ह्यांनी ना 40-50 हजाराचा घोळ केला आणि ते पैसे खाल्ले म्हणजे नाही का. हं, हं. तर ते पोलीस स्टेशनला केस झाल्यामुळे काय झालं, त्यांनी आपल्या ऑफिसवर केस केली ना. तर ते मिटवायसाठी माझ्या मित्रांनी त्याला पैसे दिले ते बरं. 50,000 रुपये. तर आता त्याची मध्यस्थी मी घेतली होती, कारण की तो माझ्याकडे होता ना. हं, हं. तर त्यांनी काय केलं माहिती का, त्यांना बाकीचे 20 दिले आणि बाकीचे मग 30,000 मी त्याला दिले ते. हं, हं. तर बरं. तो पैसे घेऊन तर पळूनच गेला. 7-8 महिने झाले. आणि आता सध्या असं झालं म्हणजे इतके दिवस मला काही गरज नव्हती पडली, पण आता माझं ऑफिस नेमकं ते गेट चालू झालं नवीन, तर तिथून उठून दिलेलं आहे. हं, हं. तर आता त्याला पैसे मागतोय, तर तो फोन तर घेतोय, फक्त मला खेळवतो की देतो. आणि त्यांच्या वडिलाच्या घरी मी जाऊन आलो. 5-6 हजार रुपये तिकडे पण खर्च केले आम्ही. पण हं, हं. त्याचे वडील म्हणतात की आम्हाला घेणं नाही म्हणे, त्याला तुम्ही तिकडले तिकडे काही करा, काय करायचं करा म्हणे, नाही का. नाव काय दादा तुझं पूर्ण? रुद्र पाटील. रुद्र पाटील. प्रॉपर कुठला आहे तू? प्रॉपर सर मी जालन्याचा आहे, पण इथं शिर्डीमध्ये ना माझं ऑफिस वगैरे रुद्र कॅब सर्व्हिस नावानं. आता कुठून बोलतोय तू? आता सध्या मी शिर्डीमध्ये आहे. शिर्डीमधून बोलतोय का? हां. बरं, बरं. तो ना म्हणजे सर नुसतं खेळवतोय बघा. सत्य परिस्थिती सांगतो तुम्हाला मी आता. स्क्रीनशॉट टाकतो. मी त्या मुलाला ना पैसे अक्षरशः ते भारत पेचं लोन नसतं का, ते लोन काढून मी त्याला पैसे दिले. मग ते लोनवाले आता माझ्या घरापर्यंत जाऊ राहिले, त्याच्यामुळे मला थोडं टेन्शन आलं. बरं, बरं. तर त्याला ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहे. शिवाय ते लोनवाले ना त्याला पण बोलले, त्याला शिवीगाळ पण केली, म्हणजे त्याचे पैसे काय असेल ते देऊन टाका, पण तो फक्त खेळवतोय मला. हं, हं. आणि म्हणतोय परिस्थिती नाही. मग परिस्थिती नाही सर, तर हे ना 40 आणि 50 हजारचे मोबाईल वापरतो. बरं, मग त्याचा आणि तुझा परिचय कुठून झाला? परिचय तो आधी ना शिर्डीमध्ये आधी म्हणजे डायरेक्ट त्याचं लव्ह मॅरेज वाटतं. तर मुलीला घेऊन तो डायरेक्ट तिथं आलता शिर्डीमध्ये कामाला. बरं. तर मी कुठला त्याचा तो 40गाव. बरं. हां. पुढे? हां, तर त्याने काय केलं माझ्याकडनं म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे घेतला. त्याला गाडीवर पहिलं तू ड्रायव्हिंगला नेटवर्कमध्ये ठेवलं. येऊन बोलतो. तुझा आवाज ना स्पष्ट येत नाही. नेटवर्कमध्ये येतो. एक मिनिट. हं. हॅलो. हां, बोल. तो ना म्हणजे डायरेक्ट घेऊन कामासाठी आलता ना. बरं. तर त्या टायमाला त्याचं आधार कार्ड वगैरे सगळं आम्ही घेतलं व्यवस्थित आणि लिगली त्याला कामाला ठेवलं. बरं. काय कामाला मग थोडा ठेवलं? भरोसा वाढला त्यानं. पहिलं ड्रायव्हिंग केली त्यानं गाडीवर. हं, हं. हां, गाडीवर ड्रायव्हिंग केली. मग ते भरोसा थोडा आल्यामुळे काय केलं, मग त्याला ऑफिसला थोडं कामाला बसवलं ना. हां. तर त्यानं मग ते फ्लाईटचे तिकीट वगैरे काढून कस्टमरचे पैसे खाल्ले त्यानं. बरं. मग ते मॅटर पोलिसांनी ना ऑफिसवर कंप्लेंट केली ना, कारण तो कामाला आपल्याकडे होता. हं, हं. तर ते मिटवायसाठी ना एका मित्राकडून त्यांनी पैसे वगैरे घेतले, 50,000 रुपये मिटवलं. पण मध्यस्थी मी काय विषय घेतल्यामुळे पैसे मिटवण्यासाठी? मला द्यावे लागले त्यांना. काय विषय ते मिटवण्यासाठी? पोलिटिशियनचे पैसे भरण्यासाठी ते. काय विषय मिटवण्यासाठी? म्हणजे कस्टमरचे पैसे जे खाल्ले ना त्यानं, हं, हं. तर ते पैसे त्यांना तिथं पोलिटिशियनला भरले. म्हणजे थोडक्यात त्या कस्टमरलाच पोलिटिशियन थ्रू रिटर्न दिले असं. बरं. कुठल्या कस्टमरला फसवलं त्यानं? त्यानं आता ते बाहेरचे कस्टमर आहेत ना बँगलोरच्या वगैरे, आपल्या शिर्डीचं कसं टूर अँड ट्रॅव्हल्सचे ते साईट सीइंग असते ना, त्र्यंबकेश्वर वगैरे साईट सीइंग. राईट, राईट. तर ते पॅकेज करते कस्टमर. तर त्याच्यामुळे त्यानं काय केलं, फ्लाईटचे तिकीट जे काढलेत ना, तर तिकीट कॅन्सल करून त्यानं ते पैसे खाल्ले होते. हं, हं. पण मग ते कामाला आपल्याकडे असल्यामुळे त्याची तर काही ओळख नाही शिर्डीमध्ये. पण आमचं जे ऑफिस आहे ना ते रजिस्टर आहे, त्यामुळे पिटिशनवाले आमच्याकडे आले ते. बरं. तुमचं टूर ट्रॅव्हल्स आहे का? हां, शिर्डीमध्ये. तुमचं का? नाव काय पूर्ण? हां, रुद्र सर्जेराव पाटील. नाही, नाही. ट्रॅव्हल्सचं नाव काय तुमच्या पूर्ण? रुद्र कॅब सर्व्हिस. रुद्र कॅपिटल का? अच्छा. बरं. हां. हां. तर त्यानं काय केलं मग आता, म्हणजे ज्याच्याकडून त्यांनी पैसे घेऊन दिले त्यानं समोरच्याला, तर त्याला मध्यस्थी मी घेतली की बाबा माझ्याकडे कामाला आहे, तर मी त्यानं जरी नाही दिलं तर मी पैसे देतो त्याला. हं, हं. मग त्याला मी
₹24,000 आधी त्याला मी ते भारत पेचं लोन काढून त्याला दिले ते भरायसाठी. हं. आणि परत त्याच्या घराकडे पण 2-3 चक्रा मारले मी तिकडे पैसे आणण्यासाठी. चाळीसगावला. तर आता तर आतापर्यंत ना म्हणजे मला काही एवढं गरज नव्हती, त्यामुळे मी त्याला जास्त त्रास पण नाही त्याला, काहीच नाही. मग आता सध्या असं झालं की ते भारत पेवाले माझ्या घरापर्यंत गेले. हं. मग ते आता लोन त्यांचं भरावं लागेल आणि माझ्याकडे सध्या म्हणजे मार्च एंडिंगमध्ये धंदा पण नाही एवढं, त्यामुळे मग त्याला मी मागतोय. तर त्याचे वडील म्हणतात की तुला जे करायचं ते कर म्हणे, आम्हाला काही सांगू नको, काही नको. हे चुकीचं आहे ना, ते बाहेरच्या व्यक्ती आलेला तू त्यांना एवढा सहकार्य केला. हं. नाही सर, आता कसं राहतं माहिती का, त्याला आता भरोसा आला म्हणून आपण सहकार्य केलं ना. हो ना. हां. ते पहिलं त्यामध्ये शेवटी त्याचे रूम भाडे जे आहे सर. आपण कुठं चुकतोय माहिती आहे का दादा? हां. पूर्ण आपण या गोष्टीमध्ये ना पूर्ण विचारपूस करूनच पाऊल टाकायचं. अशा लोक असतात की मुद्दाम आपले आपला गैरस्वभाव आपला जे स्वभाव चांगला असतो ना, स्वभावाचा आपला गैरफायदा घेतात त्यांनी. नाही मग त्यानं काय केलं, ते आता त्याला अक्षरशः रूम भाडं सगळं थकलेलं होतं. त्यांना पण मी सांगितलं, म्हणलं जाऊ दे, म्हणलं रूम भाडं पण देऊन टाकता येईल, पण तुम्ही त्याला त्रास देऊ नका. म्हणजे त्याला भरपूर सहकार्य, माझ्या जीवाच्या वरचं सहकार्य केलं मी त्याला. पण त्यांनी आता काय केलं, फक्त घुमवतोय मला, म्हणतोय अडचण चालू आहे, हे चालू आहे. मग 40-50 हजाराचे मोबाईल वापरतो सर तो. आणि त्याच्या वडिलाला बोललो, तो वडील तर डायरेक्ट शिवगाळावरच येतात, म्हणतात तुम्ही तुमचं बघा म्हणत्या. म्हणजे मग धमकी देऊ राहिले की ते पोरगं वांटेड हे ते नाही का. त्याच्या वडिलाला सर तुम्ही फक्त फोनवर जरी बोलले ना तरी पण ते समजून घेते ना असं. अच्छा. आता माझं ना दोन्ही पण नंबर त्यांनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकले. त्या मुलाचा फोन चालू आहे का बंद आहे? फोन वगैरे सगळं चालू आहे, पण त्याचं म्हणजे थोडक्यात त्याचं बोलणं असं आहे सर की तुम्ही जर त्याला एकदा बोलले ना तर तुम्ही म्हणणार नाही हे एकदम गरीब पोरग आहे. त्याने बोलणं असं त्याचं एकदम गरीबानी. तो बोलण्यातून असं दाखवतो की मी म्हणजे लई साजूक आहे कोणालाही. मग आता तुझे पैसे देणार किती देणार? आता आमच्या पोलीस स्टेशनला जी केस दिली ना. काय म्हटले? तुझे पैसे किती देणार आहे त्याने? त्याच्याकडनं आता मला हे 24 आणि 5,000 रुपये तो म्हणला होता की घरापर्यंत या म्हणे, ते 5,000 रुपये मी देतो. म्हणजे असे 29,000 रुपये त्याच्याकडनं घेणे मला. टोटल 29,000 रुपये घेणार आहे का? हां. बरं, तर आता काय म्हणतोय तो? आणि लोकांना तो सांगतो की नाही म्हणे मी याजाने पैसे घेतले त्यांच्याकडनं, हे केले. बरं ठीक आहे म्हणलं, याजाने घेतले ना, पण तू 1 रुपया द्यायला पाहिजे मला. त्याने 1 रुपया सगळं दिलेलं नाही. म्हणजे आता काय सांगतोय की व्याजाने पैसे घेतले म्हणून सांगतोय का? हां. लोकांना काय सांगतो तो की नाही म्हणे त्यांनी मला याजन दिले म्हणे आणि डबल पैसे करणार ते. आता ठीक आहे म्हणलं, डबल जरी करायचं कसं, पण 1 रुपया तर द्यायला पाहिजे त्यानं मला. बरं. म्हणजे त्याचा स्वभाव असा आहे की तो सगळ्याला असं हे करून चालतो, म्हणजे गोड बोलून चालतो नाही का. नाव काय म्हणलं? त्याच्यामुळे आणखी एकदा विचारतोय तुमचं. रुद्र पाटील. रुद्र पाटील. त्याचं नाव? त्याचं नाव योगेश राठोड. योगेश राठोड. योगेश सुभाष राठोड. तुम्ही जर माणुसकीच्या नात्याने जर त्यांना हेल्प केला असेल तर मी चालते 1000% त्यांना बोलतो, संवाद साधतो. बघ नाही सर, तुम्ही ऐका ना, एकदा तुम्ही इन्क्वायरी परत एकदा कसं दिलं, काय दिलं, काही अडचण नाही. कारण मी जे इमानदारीने दिले सर तेच सांगितलं मी तुम्हाला. कारण तेव्हा मला काय बोललाय की मला शिवाय ज्या वेळेस एक महिन्याच्या सगळं मिटवतो. तुमच्या एजन्सीमधूनच तुम्हाला त्यांना काम दिलं ना तुम्ही? हां. बरं. मग त्याचाच गैरफायदा त्यांनी घेतला. इंटरव्ह्यू वगैरे सगळं मी माझ्या हाताने घेतला. बरं. शिवाय मला त्यांनी शब्द पण दिला की पैसे सर त्याला मी पैसे ह्या कारण तो माझ्याकडे कामाला टिकून राहावा. म्हणलं भाऊ त्याला ना मी पैसे ह्या कारणाने दिले की माझ्याकडे तो कामाला टिकून राहावा, कारण त्याचं शिक्षण वगैरे चांगलं झालेलं ना. बरं. तर त्या कारणामुळे मी त्याला पैसे दिले, कामाला राहील आपल्याकडे म्हणून. शिक्षणासाठी पण शिक्षण चालू होतं त्याचं का? नाही शिक्षण झालेलं आहे, पण त्याचं शिक्षण व्यवस्थित आहे. आपल्या कामाचा होता तो, कारण स्टुडंट सगळं आपला धंदा सांभाळत होतो ना. तुम्ही असं पण बोलतोय कुठल्या मुलीसोबत लग्न पण करून आला होता? हा मग ते तर आहेच ना, तो लव्ह मॅरेज करून आलेला आहे तिथं. बरं. मग त्याच्या घरचे पण विरोधात त्या लग्नाचे त्यांच्या. ते मुलगी त्याच्यासोबत होती का? होती म्हणजे सर मी अक्षरशः 6 महिने सांभाळलं त्यांना. रूम वगैरे सगळं करून दिलेलं होतं त्यांना. हा, दोघांना पण. अच्छा. चुकीचं आहे ना, एवढं तुम्ही मदत केली म्हणलं. तुमच्यासोबत असं चुकीचं आहे ना. तेच विषय झाला. त्याच्या ना वडिलाचा नंबर आहे आपल्याकडे. मग त्याला जर तुम्ही जर एकदा बोलले फक्त फोनवर की असं फक्त मिटून घे, कारण माझी ओळख तर तो. दाद्या, हा, तुझं आणि त्या मुलाचं बोला ना. त्याच्यामध्ये त्यांच्या फॅमिलीमधले गोष्टी, त्यांच्या फॅमिलीमधले लोकांना घ्यायचे काही गोष्टीच नाही ना. पण सर त्याला तुमचं बोलणं कळणारच नाही हे मला माहिती आहे, म्हणून मी बोलत होतो. का बरं? कारण त्याला इज्जत विजेतेचं काहीच घेणं नाही त्याला. बरं.
ते ठीक फक्त आहे. घुमवतोय, मग आपल्या त्याच्यामुळे माझं काय सामाजिक म्हणणं होतं. माध्यमातून जे होईल तुला ते मदत करतो. पुन्हा संवाद साधतो मी, हं, काय विचार बघतो त्यांना पैसे देतोस का नाही. तुमचे 25,000 दे, ते 24,000 पैसे हं, दे आणि 5,000 रुपये. हां, ते गावाकडे जायचं. बरं, विचारतो त्यांना मी. नंबर सांगा त्यांचा. हां, 1 मिनिट थांबा. तो बघतो सर, घुमवतोय, देतोय मी, अडचणी हे ते असं सांगू राहिला. बरं बरं. घ्या नंबर सर त्याचा. 80 14. हं. हॅलो. बोला. घेतला का? 80 10 बरं. 40 02 64. योगेश राठोड. आणि तुमचं नाव? हां,